एक्झाम्पल आपण पुढे जाणार की आपला जो काही फोल्डर आहे बॅचचा, त्या फोल्डरच्या बॅच मध्ये आलो आणि त्या बॅच मध्ये आल्यानंतर आपण एक फोल्डर बनवणार. कोणता फोल्डर बनवायचा? पेमेंटचा फोल्डर बनवला. आणि जो काही पेमेंटचा फोल्डर आहे त्या फोल्डरला आपण काय करणार? सीएमडी करणार. ठीक आहे. आणि सीएमडी केल्यानंतर आपली फर्स्ट कमांड काय राहते मला सांगा आता? की इन्स्टॉलेशन करायचं. आपण प्रोजेक्ट होता तेव्हा आपण कोड पेस्ट डॉट करायचो. जेणे काय व्हायचं की आपला व्हीएस कोड ओपन व्हायचं. पण आज आपण काय केलं की नवीन फोल्डर बनवलाय. मग नवीन फोल्डर बनवलाय म्हणल्यावर त्यात पॅकेज तर लागणार आहेत आपल्याला. जे काही नोट.js पॅकेज आहेत ते पॅकेज लागणार आहे. मग मला पॅकेज सांगा बरं. npm सगळ्यात इम्पॉर्टंट पॅकेज कोणतं आहे? एक्सप्रेस. मग आपण जे काही एक्सप्रेस आहे, एक्सप्रेसला मी काय करतो? पॅकेज इन्स्टॉल करून घेतो. मग npm आय एक्सप्रेस आणि एंटर करतो. ठीक आहे. जे काय पॅकेज असतील ते पॅकेज इन्स्टॉल होतील. ठीक आहे. झालंय पॅकेज इन्स्टॉल. मग पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर ठीक आहे, जे काय पॅकेज इन्स्टॉल झाले कोणतं? एक्सप्रेस. मग एक्सप्रेस पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर आपण ते पॅकेज प्रोजेक्टला करू कोडपेस्ट डॉट. ठीक आहे. कोडपेस्ट डॉट केल्यानंतर आपली फर्स्ट स्टेप राहते. ज्याने काय व्हीएस कोड ओपन झाला, आपला जो काय प्रोजेक्ट जो काय फोल्डर आहे तो फोल्डर ओपन झाला. मग आपली फर्स्ट स्टेप काय राहते? काय राहते की आपल्याला इंडेक्स डॉट फाईल लागणार आहे. की सर्व्हर क्रिएट करायची. सर्व्हर क्रिएट करण्यासाठी आपल्याला इंडेक्स डॉट जीएस फाईल लागणार आहे. मग आपण इंडेक्स डॉट जीएस ची फाईल बनवू. ठीक आहे. मग मी इंडेक्स डॉट जीएस ची फाईल बनवली. आणि जी काय फाईल बनवली त्या फाईल मध्ये आपल्याला जी काय पॅकेज इन्स्टॉल केले, कोणतं पॅकेज इन्स्टॉल केले? एक्सप्रेस. मग ते आपण रिक्वायर्ड करून घेऊ. मी घेतलं कॉस्ट एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर्ड आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये मी काय सांगतो की एक्सप्रेस. ठीक आहे. मग एक्सप्रेस झाल्यानंतर की आपलं व्हेरिएबल बनवू. कोणता? ऍप व्हेरिएबल. ऍप इक्वल टू एक्सप्रेस. ठीक आहे. आणि त्यानंतर आपला जो काय प्रोजेक्ट सर्व्हर आहे, सर्व्हरला आपण देणार एक पोर्ट नंबर. ठीक आहे. पोर्ट नंबर कोणता देतो आपण? ऍप डॉट लिसन राऊंड ब्रॅकेट मध्ये 1000. ठीक आहे. हा झाला आपला पोर्ट नंबर. पोर्ट नंबर झाल्यानंतर आपण एक URL बनवू. कोणती URL असते? बेसिकली आपली URL की स्लॅश ची URL असते ना. मग ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कोमा फंक्शन मध्ये दोन. एक गोष्ट राहते रिक्वेस्ट, दुसरी राहते रिस्पॉन्स. आणि जो काही रिस्पॉन्स असतो आपण तो रिस्पॉन्स काय करणार की सेंड करू दोन. ठीक आहे. आणि सेंड मध्ये मी राईट करतो हॅलो वर्ल्ड. ठीक आहे. आणि जो काय आपला प्रोजेक्ट आहे, सर्व्हर आहे, तो सर्व्हरला आपण करू रन करण्यासाठी आलो सीएमडी मध्ये. सीएमडी मध्ये मी कमांड टाकणार. कोणती कमांड? नोडिमॉन इंडेक्स डॉट. ठीक आहे. झाला एक्झिक्यूट. मग याचं आउटपुट पाहण्यासाठी आपण ब्राउझरला जाणार. ब्राउझरला आल्यानंतर ब्राउझरला सर्च करणार localhost:100. आले हॅलो वर्ल्ड. आलंय ना. की आपल्याला आता पेमेंट गेटवे शिकायची. म्हणजे काय की आपलं एखादं वेब जसं की आपण इकडे जाऊ आणि इकडे गेल्यानंतर नेमकं पेमेंट गेटवे असतं तर काय असतं ते पाहू. ठीक आहे. आपल्याला डेमोसाठी इकडे जातो. सपोज मी बाय केल्यानंतर काय आलंय ठीक आहे. डिलिव्हरी चेंजेस. ओके. कंटिन्यू केल्यानंतर ओके. ठीक आहे. आलंय पेमेंटचं ऑप्शन. आलं नाही ते काय आलं? UPI कार्डने करू शकतो, EMI, कॅश ऑन डिलिव्हरी आणि फ्लिपकार्ट. आपल्याला काय करायची? UPI ने करायची. मग मी UPI वर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय आलंय? जी काय आपलं UPI ID आहे, जसं की UPI ID काय असतो? तुमचा मोबाईल नंबर असतो असं 72 49 32 91 असं 53 आणि काहीतरी असं SBI म्हणून काहीतरी असतं ना. ठीक आहे. हा व्हेरिफिकेशन केला की माझं अकाउंट मधून किती कटतील? व्हेरीफाय केलं. एक OTP पडेल. OTP पडल्यानंतर केलं की माझ्या अकाउंट मधून कटतील 7028 रुपये कटतील. ठीक आहे. असं पेमेंट गेटवे असतं. आपल्याला काय करायचे मग आपल्या कोड मध्ये की आपल्या इथे एक बटन राहणार. बटन मध्ये पे नाव केलं मी
की पे नाव केल्यानंतर डायरेक्ट माझं काय होणार, पेमेंट होऊन जाणार. ठीक आहे. मग त्यासाठी आपण पेमेंट गेटवे कोणतं यूज करणार, की मार्केटमध्ये तुम्ही गेलात तर मार्केटमध्ये भरपूर सारे पेमेंट गेटवे जसं की रोजर पे, पेपर पे, परत पेटीएम पे, म्हणजे असे भरपूर सारे पे आहेत. पण सगळ्यात पॉप्युलर पे सध्या रोजर पे म्हणून सगळ्यात पॉप्युलर आहे. ठीक आहे. की आपण तुम्ही ब्राउझरला गेल्यानंतर रोजर पे, ठीक आहे, सध्या पॉप्युलर आहे त्यामुळे आपण ते यूज करू. मग रोजर पे ला गेल्यानंतर की की असं आपल्याला रोजर पे दिसेल. ठीक आहे. मग रोजर पे मध्ये असं एक वेबसाईट आहे. वेबसाईट मध्ये तुम्ही काय करायचं, वेबसाईट एकदा साइन अप करून घ्यायची की, ठीक आहे ना. ठीक आहे. तसं करण्याआधी आपण कॅश ऑन डिलिव्हरीचं एक्झाम्पल पाहिलेच आहे आपण, जसं की वेबसाईट दुसरी पाहू आपण. ठीक आहे. पेमेंटचं असतं तर कसं असतं. ठीक आहे. मग इम्प्लिमेंट करू आपण. ही जास्तच प्रोसेस आहे लांब. ठीक आहे. पेमेंट जर तुम्ही पेमेंट कधी केलं असेल, ऑनलाईन पेमेंट वगैरे तुम्ही पाहिलं असेल. ठीक आहे. काय येतं की तिथे पे नावचं बटन येतं, जसं हॅलो वर्डचं बटन, म्हणजे वर्ड आलं तिथे पे नावचं बटन येतं एखाद्या वेळेस, आणि तुम्ही डायरेक्ट पे नाववर केलं की तुमची अमाऊंट वगैरे ऑलरेडी त्यात फिलअप येते आणि तुम्ही डायरेक्ट करतात पेमेंट. ठीक आहे. मग आपल्याला तेच यूज करायची. आपण कोणतं पेमेंट यूज करणार आहे, की रोजर पे यूज करणार. ठीक आहे. रोजर पे काय आहे, एक थर्ड पार्टी ह्याला बोलता येईल, की थर्ड पार्टी आपल्याकडे ऍप्लिकेशन बोलता येईल किंवा थर्ड पार्टी कंपनी बोलता येईल. ठीक आहे. जी काही पेमेंट असतं, पेमेंट डायरेक्टली आपल्याला येत नाही अकाउंटवर. की पेमेंट कसं होतं, की आपण युजरनी पेमेंट केलं, पेमेंट केल्यानंतर ते पेमेंट जातं थर्ड पार्टीला, आणि थर्ड पार्टी कोण कुठे येतं आपल्याकडे, मग आपल्याकडे येते. की डायरेक्टली आपल्याकडे येत नाही, की आधी कुठे जाणार, पेमेंट केलेलं थर्ड पार्टीकडे, आणि थर्ड पार्टी कोण येणार कुठे, की आपल्याकडे. ठीक आहे. आता रोजवर पेचा कोड नेमकं, ठीक आहे, आपण काय केलं की एक सिंपल सर्व्हर बनवले, सर्व्हर मध्ये एक हॅलो वर्ड प्रिंट करून टाकले. ठीक आहे. तर आपल्याला काय करायची, की पेमेंट गेटवेचं एक कोड आहे, तुम्हाला मी ग्रुपवर शेअर करतो तसा, की तुम्ही हा चॅट जीपीटी वरून घेऊ शकतात किंवा कुठून बी इम्प्लिमेंट करू शकतात. ठीक आहे. मी तुम्हाला हा ग्रुपवर शेअर करतो. सिंपल कोड आहे. ठीक आहे. हा जो काय कोड आहे, कोडला मी काय करतो, इम्प्लिमेंट करतो. जसं की आपल्याला लागणारी EJS फाईलची गरज नाही, तुम्हाला ह्यातच सांगतो. काय स्क्रिप्ट टॅग आहे आणि दोन्हीच्या मध्ये मी काय करतो, ते इम्प्लिमेंट करून घेतो. ठीक आहे. असा काही त्याचा कोड आहे, तो स्क्रिप्ट टॅगच्या आतमध्ये नाही राहणार. पे डॉट EJS बनवली, आणि जो काय कोड होता स्क्रिप्ट मी तुम्हाला ग्रुपवर शेअर केलाय, तो मी काय केला, फक्त प्रिंट केला. ठीक आहे. आणि जी काय आपली स्लॅशची URL लाईन, स्लॅशची URL आपण रेंडर करणार. रेंडर कोणती पेज करणार, जी काय आपण पे डॉट EJS फाईल बनवली, ती फाईल आपण काय करणार, रेंडर करणार. रेंडर काय करणार आपण, जी काय पे डॉट EJS फाईल बनवली ती रेंडर केली. आता EJS यूज करण्यासाठी आपल्याला EJS पॅकेज इन्स्टॉल करायला लागेल. मग फर्स्ट ऑफ ऑल आपण EJS पॅकेज काय करू, इन्स्टॉल करू. npm i EJS. ठीक आहे. जे काय पॅकेज आहे EJS, ते पॅकेज इन्स्टॉल केलं. त्याला क्लिअर करू. क्लिअर केल्यानंतर एकदा डबल एक्झिक्यूट करून टाकू. ठीक आहे. झाला एक्झिक्यूट. मग एक्झिक्यूट झाल्यानंतर जो काय आउटपुट पाहू आपण. आउटपुट पाहण्यासाठी मी आलो ब्राउझरला आल्यानंतर याला करतो रिफ्रेश जसं केलंय, की आपल्याकडे आउटपुट नाही शो झालं का. ठीक आहे. ठीक आहे. सगळा कोड आणतो मी, जो काय पेज कॉपी केला आणि
इथे टाकून दिला. ठीक आहे. आणि इकडे आल्यानंतर मी ह्याला रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर एक बटन आलंय. ठीक आहे. आता कोड समजून घेऊ आपण. आता जी काही EJS फाईलमध्ये कोड आहे तो कोड काय आहे नेमकं ते शिकू. आता सिंपल तुम्हाला हे सांगता येईल. हे काय HTML चं हेड आहे आणि HTML मध्ये एक बटन घेतलंय. ठीक आहे. त्या बटनला नाव काय दिलंय? पेमेंट. ठीक आहे. पे नाव काय दिलंय? त्याला एक नाव दिलंय पेमेंट. आणि जी काही पेमेंटची URL आहे ती पेमेंटची URL घेतली आपली कोणती रोजर पेची URL. ठीक आहे. आणि स्क्रिप्ट टॅग मध्ये आता बाकी हे काही नाही. बेसिकली तुम्ही काय एक बटन आहे, बटन नंतर एक त्याची काय मिडलवेअर आहे. ठीक आहे. बस एवढं काय नाही. आणि त्यानंतर काय आहे स्क्रिप्ट मध्ये ऑप्शन मध्ये काय काय असतात की पहिली असते की काय असते की जी कशाची असते रोजर पेची. ठीक आहे. त्यानंतर अमाऊंट म्हणजे काय की जी आपण डायरेक्ट हे दाखवत नाही का जसं की एक्झाम्पल दाखवलं म्हणलं की तुमची एखादा पेमेंट कंपनीत एखादा प्रोडक्ट ऑर्डर केले तुम्ही ऑर्डर केल्यानंतर डायरेक्टली जी काय अमाऊंट असते ऑलरेडी फिलअप येते ना ती अमाऊंट काय करतो आपण इथे राईट करतो. करन्सी म्हणजे करन्सी कोणची INR म्हणजे काय की रुपीज मध्ये येईल. ठीक आहे. हे नेम वगैरेचं काय अर्थ नाही. डिस्क्रिप्शनचं बी काय नाही. इमेज म्हणजे कोणता तुमचा जो काही लोगो आहे तुम्ही आता सपोज पेमेंट केल्यानंतर फ्लिपकार्टचा लोगो येतो. पेमेंट ग्रीन जी स्क्रीन दिसते स्क्रीनच्या बरोबर एक लोगो येतो तो हा लोगो आहे. ठीक आहे. त्यानंतर मेथड म्हणजे काय काय तुम्ही मेथड मध्ये कोणते कोणते यूज करणार म्हणजे जसं की तुम्ही फोन पे यूज करणार गुगल पे यूज करणार कार्डने पेमेंट करणार की मेथड मध्ये ते येतं की जसं UPI कार्ड वॉलेट वगैरे नेट बँकिंग आणि EMI एवढे आम्ही काय करणार यूज करणार आहे. मेथड मध्ये एवढे येतंय. त्यानंतर हा पार्ट येतो रिडायरेक्टचा. मग मी पेमेंट करीन पेमेंट केल्यानंतर मला तुम्ही पेमेंट केल्यानंतर युजरला कुठे पाठवायचं त्याची URL आहे. मग युजरला कुठे पाठवणार जी काही URL असेल ती URL ला युजर काय होणार रिडायरेक्ट होऊन जाणार 3 सेकंदात. ठीक आहे. हे रिडायरेक्ट थ्रू केले बस इथं काय नाही. प्रोफाईल ही प्रोफाईल नेमकं कोणाची असते आता ज्याचं अकाउंट आहे ज्याच्या अकाउंटला पेमेंट मारणार आहेत आपण म्हणजे हा झाला दुकानदार झाला. ही दुकानदाराची काय राहिली यात इन्फॉर्मेशन राहील जसं की आता हे काय कस्टमर नेम. ठीक आहे. कस्टमर नेम त्याचा ईमेल राहील त्यानंतर त्याचा मोबाईल नंबर राहील. आणि थीम मध्ये तर काही नाही. थीमचा कलर आहे हे फक्त तुम्ही सांगू शकता इथं काय एक क्लास आहे थीम नावाचा क्लास आहे आणि त्या क्लासला काय दिलं एक कलर दिला. इथं काय CSS आहे. ठीक आहे. ह्याच्यात पार्ट किती राहतात हा पहिला ऑप्शन पार्ट राहतो. ह्यामध्ये काय काय राहतं की ही कशाची की राहते एक आपली सिक्रेट की राहते जशी की आपली चावी. ठीक आहे ना आपल्याकडे ही चावी म्हणता येईल एक कुलूप आहे आणि त्या कुलपाची फक्त एक चावी हे आपण चावी देतो तेव्हा चावीच्या आत त्या घराच्या आतमध्ये आपण जाऊ शकतो लॉक. सपोज एक की समजा अमाऊंट तर काय नाही करत तुम्हाला सांगायची अमाऊंट म्हणजे किती पैसे तीच बेसिकली करन्सी म्हणजे कोणती करन्सी यूज करणार आहे तुम्ही ही नेम वगैरे काय अर्थ नाही. डिस्क्रिप्शनचं नाही काही हा लोगो इमेज म्हणजे लोगो आणि मेथड मध्ये काय काय येतं मेथड मध्ये काय काय येतंय म्हणजे तुम्ही कोणती कोणती मेथड यूज करणार जसं की फोन पे आलं गुगल पे आलं. फोन पे आलं की कोणती UPI कार्डने पेमेंट केलं तर ती कोणती आली कार्ड मध्ये गेली. बरोबर ना. वॉलेट आलं तर वॉलेट मध्ये EMI वेगळं. त्यानंतर हा रिडायरेक्टचा पार्ट थर्ड कोणता रिडायरेक्टचा नेमकं युजरला पेमेंट केल्यानंतर तुम्ही पाठवणार तर कुठे पाठवणार मग तो झाला हा रिडायरेक्टचा पार्ट. आणि प्रोफाईल ही प्रोफाईल कुणाची राहणार जो काय कस्टमर आपल्याला पेमेंट करतोय त्याची आणि थीमचा काय कलर. ठीक आहे. मग याचा वर्क कसा होतोय आपण ते चेक करू. मी इकडे आलो इकडे एक आपलं ऑलरेडी बटन आलं. ठीक आहे. मग मी जसं बटन पे नावर क्लिक केलं पे नावर क्लिक केलं काय झालं आलं स्कॅनर आले ना. सपोज मी एखादा पेमेंट मारतो जसं की मी फोन पे करतो फोन पे केल्यानंतर मला एक स्कॅनर आलं आणि पेमेंट करायचं मी मारतात तुम्ही पेमेंट किती आलं इथे आता. ठीक आहे. नाही हे समजून घेऊ आपण पेमेंट मारायचं थोडं साईडला किती रुपये आले 10 रुपये आले. ठीक आहे. ही अमाऊंट कुठे राईट केलेली मी की आपल्या कोड मध्ये आलं कोड मध्ये आल्यानंतर इथे मी किती राईट केलंय 1000 राईट केलंय ना. म्हणजे 1000 म्हणजेच किती 10 रुपये ह्याचा म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं. 1000 म्हणजे 10 आणि 10,000 म्हणजे किती होईल 100 होतील. ठीक आहे. आपण डबल इकडे जाऊन इकडे आल्यानंतर मी इकडे रिप्लेस करतो. अमाऊंट किती आली 100 आली. सपोज मी इथे करतो 5,000 म्हणजे किती येईल अमाऊंट आता 500 बघायची आली 500 म्हणजे काय जी काय अमाऊंट आहे अमाऊंटला किती मल्टिप्लिकेशन होतंय. सपोज माझ्याकडे 1 रुपया आहे मग 1 रुपयाला सपोज माझ्याकडे 1000 रुपये ठीक आहे.
मी 1000 राईट केली इथे. ठीक आहे. मला इथे किती करायचे की 1000 रुपये राईट करायचे. मग मी आता किती राईट केले? 1000 राईट केले ना. आता इकडे आल्यानंतर माझी अमाऊंट किती होती आपण ते चेक करू. एक्झिट केल्यानंतर रिफ्रेश आणि याला करू पे ना. अमाऊंट किती आली आणि इकडे तर मी 1000 लिहिली ना. म्हणजे याला कितीने मल्टिप्लिकेशन करायला लागेल तेव्हा 1000 होईल? कितीने मल्टिप्लिकेशन करावं लागेल? कितीने करावं लागेल? अरे बेसिकली क्वेश्चन आहे. बेसिक क्वेश्चन 100ने करायला लागेल. ठीक आहे. मग 100ने करण्यासाठी आपण काय करणार की मी डायरेक्ट डिवायडेशन करायला लागेल. आता मी इथे राईट किती केले? आता हे किती तर 1000. 1000 म्हणजेच किती फोन? किती केले मी? 1000. ठीक आहे. आता किती आले? इथे 10 आले. आता इथे मी 1000 राईट केल्यानंतर इथे 10 येते. मग मला 1000 राईट करायचे तर मी कितीने मल्टिप्लिकेशन करू याला? कितीने? 100ने. बरोबर ना. मग मी काय करणार इथे की मल्टिप्लाय याला डॉलर मध्ये लिहायला लागेल. टिल्ट मध्ये लिहून टिल्ट मध्ये डॉलर मध्ये मी सांगतो 100 मल्टिप्लाय 100 म्हणजे किती येईल प्राइस? टोटल किती येते? टोटल किती येईल? अमाऊंट किती शो होईल? 100. किती रुपये? अरे किती रुपये शो होईल? मी पे नाव केल्यानंतर किती आली अमाऊंट? आली ना 100. फक्त जी काही आपली अमाऊंट आहे, आता आपण इथे मी दिली 100 अमाऊंट दिली. 100 अमाऊंट दिल्यानंतर त्याला फक्त मल्टिप्लिकेशन किती करायचं? 100 ने करायचं बस. आता मी 1 रुपया केला आता आणि 1 रुपया केल्यानंतर तिकडे किती रुपये दिसणार आपल्याला? किती रुपये दिसणार? 0.01 दिसणार. अरे किती दिसणार? 0. ठीक आहे. चेक करायचे एकदा. फक्त पेमेंटचं एकदा समजून घ्या अमाऊंटचं. बाकी काही नाही. बाकी आहे सिम्पल कोड ऍट पे नाव केलं. पे नाव नंतर किती आले? कुठे गेला? 0.0 कुठे गेला? अरे मी तुम्हाला सांगितलं ना, जी काय आपली अमाऊंट आहे त्या अमाऊंटला किती मल्टिप्लिकेशन करायचं? फक्त 100 ने मल्टिप्लिकेशन करायचं. 100 ने मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला जी काय अमाऊंट पाहिजे ती अमाऊंट भेटून जाईल. ठीक आहे. हाच फंडा आहे फक्त. आता हा फंडा झाल्यानंतर मी करतो एकदा पेमेंट. किती रुपये? 1 रुपयाचं पेमेंट आहे. काय करतात तुम्ही? ठीक आहे. मी पेमेंट करतो. जाऊ दे. काय अडचण नाही. ठीक आहे. काय अडचण नाही. ठीक आहे. मी पेमेंट करतो. पे नाव केल्यानंतर ठीक आहे. आपण ऑनलाईनला पण समजलं पाहिजे की पेमेंट. ठीक आहे. ऑनलाईनला पण समजलं पाहिजे ना पेमेंट करतात खरंच. ठीक आहे. मी कशाने करतो की नंबरने करतो. ठीक आहे ना. ठीक आहे. असाच असतो ना UPI नंबर. ठीक आहे. कोणता आहे माझा? IBI. ठीक आहे. SBI आहे माझा अकाउंट. त्यामुळे हे टाकलं आणि मी करतो व्हेरीफाय जसं करीन पेमेंट होतंय का चेक करू आता. वेट थोडस थांबा. झालं पेमेंट आपलं? झालं ना. किती रुपये झालं पेमेंट? 1 रुपया पेमेंट झाला. रिडायरेक्ट कुठे झालो आपण? कशामुळे रिडायरेक्ट इकडे झालो की आपण इथे सांगितले की कुठं रिडायरेक्ट करायचं. तू सपोज मी इथे केलं आता HTTP डायरेक्ट आपण युट्यूबला पाठवायचा प्रयत्न करू. हा ठीक आहे. .com पेमेंट नाही गेलं माझं, कटलं नाही की टेस्टिंग मोडला आहे. ठीक आहे ना. तुम्ही तर राईटला बघू शकता काय आहे. टेस्टिंग मोड आहे हा. ठीक आहे ना. त्यामुळे माझे पैसे नाही कटणार. जेव्हा लाईव्हची मी आता तुम्हाला सांगतो की टेस्टिंग मोड कसा आला की आपल्याकडे की 2 असतात. कोणती की असतात? एक लाईव्ह मोडची की असते आणि एक आपल्याकडे असते टेस्टिंग मोडची. आता ही की भेटते तर भेटते कुठे की? आता ही की कोणती आणली मी कुठून आणली ते सांगतो. आपण पेमेंटचं कोणतं वापरतो यूज करतो तर रोजर पे. मग रोजर पेच्या वेबसाईटला या. वेबसाईटला आल्यानंतर तुम्ही साइन अप करायचं. आता मी माझ्याकडे लॉग इन आहे माझं अकाउंट. त्यामुळे मी लॉग इन करतो. तुम्ही काय करणार? साइन अप करा. साइन अप केल्यानंतर मी लॉग इन करतोय. तुम्ही साइन अप करा. ठीक आहे. जी काही इन्फॉर्मेशन मागेल तुम्ही इन्फॉर्मेशन देऊन टाका. मी करतो लॉग इन. ठीक आहे. माझी ईमेल आयडी थ्रू मी लॉग इन करतो. तुम्ही करायचं साइन अप. म्हणजे तुम्ही नवीन अकाउंट बनवा. माझं ऑलरेडी अकाउंट आहे.
त्यामुळे मला ऑप्शन नाही येणार ते. ठीक आहे. ठीक आहे, कंटिन्यू कंटिन्यू केल्यानंतर तुमच्या पुढे असं एक डॅशबोर्ड ओपन. ओके, 2 मिनिट फक्त डॅशबोर्ड ओपन होतोय. ठीक आहे, तुमच्या पुढे असं काय होईल, एक डॅशबोर्ड ओपन. ठीक आहे, डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुम्हाला भरपूर सारी इन्फॉर्मेशन बघायला भेटेल. ट्रान्झॅक्शन किती झालेत, किती झालेत. आता ट्रान्झॅक्शन माझं एक नाही झालं. आता ती टेस्टिंगला केलं तर ती टेस्टिंग मोडला केलं तर त्यामुळे ट्रान्झॅक्शन आहे. ठीक आहे, भरपूर सारे तुम्हाला मेथड पाहायला भेटतील इथे. ट्रान्झॅक्शन वगैरे वगैरे इथे ग्राफ दिसतील. जसं पेमेंट मारताना तसे आपण ग्राफ दिसतील तुम्हाला इथे. पण आता आपल्याला पाहिजे की पाहिजे. की कुठे भेटणार, की ते अकाउंट सेटिंग म्हणून ऑप्शन आहे. अकाउंट सेटिंगला जा. अकाउंट सेटिंगला आल्यानंतर की तुम्हाला इथे एपीआय की म्हणून आहे. ही एपीआय की घ्यायची आणि इथे दिसते तुम्हाला की आहे ना, ही कीला करायची कॉपी आणि कॉपी केल्यानंतर डायरेक्टली जाऊ करायची इकडे पेस्ट. ओके, भेटली की पेस्ट केल्यानंतर तुमची की डायरेक्ट झाली लाईव्ह. आता मी कोणती इथे बघू शकता तुम्ही की वेबसाईट मध्ये आलो. वेबसाईट मध्ये आल्यानंतर मी की कोणती उचलली, कोणता मोड चालू आहे की ते बघू शकतात ना, टेस्टिंग मोड चालू. ठीक आहे, आणि टेस्टिंग मोड मधून तुम्हाला इथे ऑप्शन दिसते अनेबल लाईव्ह मोड. ठीक आहे, म्हणजे आता मी टेस्टिंग आहे. टेस्टिंग म्हणजे काय, माझे पैसे जे काय कटणार नाहीत कटणार माझे. मी किती काय केलं तर माझे पैसे कटणार आहेत का, कारण हा टेस्टिंग मोड आहे. टेस्टिंग मोड साठी आपण काय केली, जी की लागते ती की मी कॉपी केली. कॉपी केल्यानंतर जो आपला कोड आहे, कोड मध्ये मी की काय केली, फक्त पेस्ट केली. ठीक आहे, बस की मध्ये पेस्ट केली आणि आपल्या जाऊन वर्किंग होतंय की एकदा चेक करू. ऑलरेडी बी वर्किंग होत होतं. पे नाव केलं. पे नाव केल्यानंतर माझं स्कॅनर आलं. स्कॅनर आल्यानंतर मी एखादं पेमेंट मारतो की पेमेंट. ठीक आहे, अमाऊंट आपण चेक करू, वाढू आता की अमाऊंट मला पाहिजे 100 रुपये मारायची. इकडे आल्यानंतर इकडे करतो एक्झिट. एक्झिट केल्यानंतर पे नाव. ठीक आहे, रिफ्रेश करायचं राहिलं. आता आपण रिडायरेक्ट कुठं केलंय मला एकदा सांगा. आपण कोड मध्ये जाऊन कोड मध्ये आल्यानंतर रिडायरेक्ट कुठे केले आपण, पेमेंट झाल्यानंतर आपण कुठे जाणार, युट्यूबला जाणार. जे समजण्यासारखं दाखवलंय फक्त. ठीक आहे, माझी जी काही युपीआय आयडी आहे ती मी इथे राईट करतो आणि व्हेरीफाय करतो. व्हेरीफाय टू पे. प्रोसेसिंगला थोडा टाइम घेईल. झालं पेमेंट 100 रुपये. आणि झाल्यानंतर 3 सेकंदात मी कुठे रिडायरेक्ट होणार, आलो युट्यूबला. आता ते काही URL आपली चुकली असत त्यामुळे आपण युट्यूबला आलो नाही. ठीक आहे, पण होतंय ना, रिडायरेक्टचा कॉन्सेप्ट समजला. ठीक आहे, पेमेंटचा समजा. पेमेंट मध्ये आता आपण अमाऊंट पाहिले, अमाऊंट नंतर रिडायरेक्ट पाहिलं. आता इथं नेम काय, प्रोफाईल नेम. आता ही प्रोफाईल नेम कोणाचं असतं, कस्टमर नेम असतो. कस्टमर नेम म्हणजे कोण, सपोज मी टाकतो, मी XYZ टाकलं. XYZ टाकल्यानंतर जी काही XYZ ची ईमेल आयडी आहे ती ईमेल आयडी आपण टाकू इथे आणि त्याचा एक मोबाईल नंबर टाकतो. मोबाईल नंबर टाकतो इथे आणि कलर वगैरे काय नाही. ही युजरची इन्फॉर्मेशन झाली. ठीक आहे, आणि युजरची इन्फॉर्मेशन आपल्याला इकडे शो होती का, आपण चेक करू. ठीक आहे, आला इथे युजरची इन्फॉर्मेशन आली. कंटिन्यू टू पेमेंट करतो आणि मोबाईल नंबर आपला टाकावा लागेल. ठीक आहे, मोबाईल नंबर टाकल्यानंतर युजरची इन्फॉर्मेशन कुठे आली, ठीक आहे. स्कॅन केल्यानंतर येईल शक्यतो. एकदा मी पेमेंटचं बघतो, फक्त एका चेक करू. ठीक आहे, UPI नेच करू, चेक करू. माझी UPI आयडी टाकली. UPI टाकल्यानंतर पेमेंट करतो. ओके, सक्सेस झाले. सक्सेस झाल्यानंतर आपलं नाव नाही आलं. ठीक आहे, कंपनीचं नाव नेमकं कुठे असतं, ही युजरची इन्फॉर्मेशन झाली. युजरची इन्फॉर्मेशन झाल्यानंतर इथं आपले काय झाली, डिस्क्रिप्शन आणि हे नेम. हे कोणाचं नाव झाले, आपल्या कंपनीचं नेम झालं. जसं मी टाकतो A to Z IT हब टाकलं. हब टाकल्यानंतर माझं पेमेंट डिस्क्रिप्शन टाकतो मी. सपोज काहीतरी असं राईट करतो. राईट केल्यानंतर आपलं पेमेंटचं ऑप्शन ओपन होतंय का चेक करू. पे नाव केल्यानंतर डबल एकदा स्कॅन UPI पेमेंट करू आपण. जो काय माझा UPI आयडी तो टाकतो आणि पेमेंट.
ठीक आहे, आलं इथे आपलं A to Z ITF आले आणि डिस्क्रिप्शन आलं असेल. मी डिस्क्रिप्शन राईट केलं तर डिस्क्रिप्शन आलं, रिडायरेक्ट होतोय. ठीक आहे ना. पेमेंटचं काय नाही, तुम्हाला कोड टाकलाय ग्रुपवर ते इम्प्लिमेंट करा. रोजर पेला अकाउंट खोला आणि तिथून काय करा, तुम्ही एक API की उचला, बस एवढाच फंड आहे. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर समजतंय का एवढं? ठीक आहे ना. कोड मी ग्रुपवर पाठवलाय, तुम्ही कुठून घेऊ शकतात. गुगलला सर्च केला तरी तुम्हाला तो कोड भेटून जाईल. आणि API की कुठून घेणार तुम्ही, की रोजर पेवर अकाउंट खोला, अकाउंट वरून तुम्हाला API काय भेटून जाईल. ठीक आहे. आणि तिथं तुम्ही रोजर पे ची अकाउंट खोलताना तुम्हाला बँक अकाउंट डिटेल मागा. ठीक आहे ना. तिथं तुम्ही देऊन टाका, मग तिथं तुमच्या अकाउंटला डायरेक्ट जी काय पेमेंट झाली ती अकाउंटला पडेल, लाईव्ह मोडची टाकली तर. ठीक आहे. आता जो काय आपण पेमेंट गेटवे पाहिलाय, ते पेमेंट गेटवे आपण पुढे इम्प्लिमेंट करणार आहे, की तुम्हाला दाखवतो. की जी काल आपण वेबसाईट बनवली, आतापर्यंत ई कॉमर्स वेबसाईट बनवली ना, ठीक आहे, ते ई कॉमर्स वेबसाईट मध्ये इम्प्लिमेंट करायचा. ठीक आहे ना. आपला जो काही प्रोजेक्ट आहे, की काल आपण इथून मागे एक ई कॉमर्सचा प्रोजेक्ट बनवला होता. ई कॉमर्सच्या प्रोजेक्ट मध्ये जी काय आपलं पेमेंट गेटवे ते इम्प्लिमेंट करू, एकदा तुम्हाला दाखवतो इम्प्लिमेंट करून. की आता एक कोडला मी VS कोडला बंद करतो. बंद केल्यानंतर आपला प्रोजेक्ट कुठे आहे, की डेस्कटॉप मध्ये आल्यानंतर Node.js 50A बॅच आणि आपल्या प्रोजेक्टचं नाव आहे ई कॉमर्स प्रोजेक्ट. त्या प्रोजेक्टला करू आपण CMD, आणि CMD केल्यानंतर codebase.com. आणि जो काय आपला प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्टला रन करण्यासाठी नोडिमॉन index.js एंटर केल्यानंतर आउटपुट पाहण्यासाठी आपण जाऊ ब्राउझरला गेल्यानंतर मी करतो सर्च localhost:100 अशी वेबसाईट शो झाली. ठीक आहे. मग वेबसाईट शो झाल्यानंतर पहिल्यांदा युजर काय करणार, लॉग इन करणार. लॉग इन करून घेतो माझं एक अकाउंट. ठीक आहे, असं आणि एक पासवर्ड 1 2 3 4 5 असं आपण लॉग इन करून घेतलं. आणि लॉग इन केल्यानंतर मी करतो एखादा शॉप, एखादा प्रोडक्ट मी करतो बाय. व्ह्यू प्रोडक्ट करा. व्ह्यू प्रोडक्ट केल्यानंतर मला एस साईज लागते, ऍड टू कार्ट केला. ऍड टू कार्ट केल्यानंतर तो प्रोडक्ट गेला ऍड टू कार्ट मध्ये, आणि मी ऍड टू कार्टला आलो, 2 प्रोडक्ट आहेत. मी करतो प्रोसीड टू चेकआउट. प्रोसीड टू चेकआउट केल्यानंतर मी थोडीशी इन्फॉर्मेशन भरतो. पुढे मला तो प्रोडक्ट आहे तो डिलिव्हर करायचा. ठीक आहे. लँडमार्क दिला, लँडमार्क देतो A to Z, आणि मला पेमेंट करायची ऑनलाईन. पेमेंट कॅश ऑन डिलिव्हरी नाही करणार मी, आता ऑनलाईन पेमेंट करणार. आणि ऑनलाईन पेमेंट चूज केल्यानंतर ऑर्डर नाव केल्यानंतर मी डायरेक्ट कुठे जाणार, पेमेंटच्या ऑप्शनला. ठीक आहे. मग पेमेंटच्या ऑप्शनला जाण्यासाठी की आपण VS कोड मध्ये आलो. VS कोड मध्ये आल्यानंतर आपण आज पुढे काम करणार आहेत, युजर साईडला की ऍडमिन साईडला काम करणार आहेत, युजर साईडला काम करणार आहेत ना. पेमेंटचं युजर साईडला ऑप्शन आहे ना. ठीक आहे. मग मी आलो, कुठे आलो की युजर मध्ये, user.js मध्ये आलो. user.js मध्ये आल्यानंतर मी एक राऊट बनवतो. राऊट कोणता बनवणार, route.get डबल कोड मध्ये स्लॅश पेमेंट, आणि पेमेंट देऊन कोमा घेतला. त्यामध्ये एक राहील फंक्शन, आणि फंक्शन मध्ये 2 राहणार, एक रिक्वेस्ट राहणार, दुसरी राहणार रिस्पॉन्स. जो काय रिस्पॉन्स आहे, रिस्पॉन्सला आपण काय करणार, रेंडर करणार. ठीक आहे ना. रेंडर कोणती फाईल करणार, की युजरच्या आतमध्ये युजर पेमेंट डॉट EJS जी काय आपली फाईल असणार ती फाईल राहणार. मग व्ह्यू मध्ये आलो, व्ह्यू मध्ये मी युजर जी काय फोल्डर आहे ते फोल्डर मध्ये बनवतो मी पेमेंट डॉट EJS फाईल बनवतो. आणि जो काय मी तुम्हाला कोड टाकला होता ग्रुपवर, तो कोड मी काय करतो, इथून कॉपी करतो. ठीक आहे. फॉरवर्ड ऑप्शन. ठीक आहे. ठीक आहे. जो काय कोड टाकला मी तो कोड करतो कॉपी, आणि तो कोड कुठे टाकणार, जी काय पेमेंट डॉट EJS फाईल आहे त्या EJS फाईल मध्ये मी पेमेंट टाकून दिलं. ठीक आहे. आणि इकडे आल्यानंतर मी काय करतो आता, की आता इकडे झालं इम्प्लिमेंट तर नाही झालं आपलं पेमेंटचं. तर इम्प्लिमेंट नाही झालं म्हणून कसं नाही झालं, की युजर मध्ये आलो. युजर मध्ये आल्यानंतर सध्या आपण कोणत्या पेजला आहेत, करंट चेकआउटच्या पेजला आहे. मग आपण जाऊ चेकआउटच्या URL मध्ये. चेकआउटची URL कुठे आहे, ठीक आहे. चेकआउटच्या URL आपल्याला काम नाही करायचं. चेकआउटच्या URL मधून डेटा कुठे जाणार आहे, कुठे जाणार आहे डेटा, चेक करू डेटा जाणार आहे कुठे, नेमकं कोणत्या URL ला डेटा जाणार ते चेक करायचे आपल्याला. चेकआउट डॉट EJS मध्ये आलो, आणि EJS मध्ये आल्यानंतर आपला फॉर्म असेल इथे एक, आणि फॉर्म फॉर्म कुठे जातो डेटा, ऑर्डरला डेटा जातोय. ठीक आहे. ऑर्डरच्या URL मध्ये आलो, ऑर्डरच्या URL मध्ये आल्यानंतर की मी इथे एक कंडिशन टाकणार. ठीक आहे. इथे एक कंडिशन टाकतो,
ठीक आहे. ते कंडिशन टाकणार. कंडिशन काय टाकणार मी, इफ मध्ये पेमेंट टाईप इक्वल इक्वल टू ऑनलाईन पेमेंट असेल तर तू काय करायचं इथे डी डॉट बॉडी मध्ये काय आलाय, पेमेंट टाईप आलाय. ठीक आहे. मग मी काय सांगितलं, डी डॉट बॉडी मध्ये पेमेंट टाईप ऑनलाईन पेमेंट आलं तर काय करायचं, तू कुठे पाठवायचं त्याला, रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट करायचं. रिडायरेक्ट कुठे करणार तू, जी काय आपण स्लॅशची URL बनवली स्लॅश पेमेंटची, तिथे काय करतो डायरेक्टली रिडायरेक्ट कर. म्हणजे काय की आपण इथे कंडिशन टाकली, पेमेंट टाईप ऑनलाईन पेमेंट आलं तर कुठे पाठवणार आपण त्याला, पेमेंटला पाठवणार ना, जी काय पेमेंटची URL बनवली तिथे पाठवणार. जसं की आता काय इथे पेमेंट आपण टाईपच घेतलंय का, एक चेकआउट मध्ये आलं, चेकआउट मध्ये आपण चेक करू की आपण पेमेंट टाईप नेमकं दिलाय, ऑर्डर नाव दिल्यानंतर ऑनलाईन राईट केलंय फक्त. ठीक आहे. म्हणजे पेमेंट टाईप इक्वल टू ऑनलाईन आलं तर त्याला कुठे पाठवणार आपण, कुठे पाठवणार की पेमेंटची URL. मग इकडे आपण चेक करू एकदा जातोय का कन्फर्म, थोडीशी इन्फॉर्मेशन भरू, जी काय इन्फॉर्मेशन भरल्यानंतर मी आलो इकडे थोडीशी, आणि मला पेमेंट करायची ऑनलाईन पेमेंट, आणि मी केलं ऑर्डर नाव केल्यानंतर कुठे आलो मी, सर्व्हर बंद पडलं आहे, 2 मिनिट. ठीक आहे, सर्व्हर स्टार्ट झाले. ठीक आहे, याला हिल्स पार्ट मध्ये टाकू, जो काय राहिलेला पार्ट आहे तो हिल्स पार्ट मध्ये टाकतो. त्यामुळे एरर येतोय. इकडे जाऊन रिप्लेस करू, रिप्लेस केल्यानंतर काय अडचण नाही. आता एकदा डबल लॉग इन करायला लागेल. सर्व्हर आपलं रिस्टार्ट झाले, नंबर टाकल्यानंतर 1 2 3 4 5 आणि लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर जो काय प्रोडक्ट आहे तो ऍड टू कार्ट मध्ये असेलच, की 2 प्रोडक्ट आहे. 2 प्रोडक्ट नंतर मी करतो प्रोसीड टू चेकआउट केल्यानंतर मी हे करतो इन्फॉर्मेशन थोडीशी भरतो, इन्फॉर्मेशन जसे की थोडीशी बेसिकली इन्फॉर्मेशन, आणि मी पेमेंट घेतले ऑनलाईन पेमेंट, आणि ऑर्डर नाव केलं. ऑर्डर नाव केल्यानंतर मी कुठे आलो, पेमेंटच्या बटनला, आणि पेमेंटच्या बटन आले पे नाव करतो. पे नाव केल्यानंतर प्राइस किती आली, 10 आली, पण टोटल प्राइस किती होती आपली कस्टमरची, 399 होती. ठीक आहे ना, 399 होती ना, इथे बघू शकतो आपण 399 गेली पाहिजे. ठीक आहे. मग आता ती प्राइस नेमकं कशी पाठवणार. ठीक आहे. मग प्राइस पाठवण्यासाठी आपण काय करू की ठीक आहे, जी काय पेमेंटचं आहे, पेमेंटच्या बरोबर मी एक काय करतो, ऑर्डर ID पण सेंड करतो. ठीक आहे. तिथे आपण काय करू, अटॅच करून ऑर्डर ID पण मी काय करतो पॅरामीटर थ्रू पास करतो, आणि जी काय ऑर्डर ID पाठवली ती ऑर्डर ID आपण पॅरामीटर थ्रू कॅच करू इथे, ऑर्डर अंडरस्कोर ID, आणि जी काय ID भेटेल ती ID कशात येणार, कशात आली, ऑर्डर अंडरस्कोर ID, आणि जी ID भेटली ती रिक्वेस्ट डॉट पॅरम्स मध्ये भेटली. पॅरम मधून काय घ्यायची आपल्याला, ऑर्डर ID घ्यायची. ठीक आहे. आणि जी काय ID भेटते त्या ID थ्रू आपण काय करणार, डेटा एकदा घेऊन येणार. कोणत्या टेबल मधून डेटा घेऊन येणार, वॅर डेटा इक्वल टू अवेट नंतर EXE, आणि EXE मध्ये आपण क्युरी राहणार. कोणती क्युरी, की सिलेक्ट, कॅपिटल काढतो मी, को पायलट मुळे प्रॉब्लेम येतो यार थोडा, बंद करून टाकू का, बंद करतोय. ठीक आहे. को पायलटचा थोडा इश्यू, पुढे आलो आपण सिलेक्ट क्युरी देत होतो. मग क्युरी काय राहणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम, कोणता टेबल आहे आपला, ऑर्डर अंडरस्कोर टेबल, आणि कोणता डेटा घेऊन यायची, वेअर ऑर्डर अंडरस्कोर ID, जो काय ID भेटला आपल्याला पॅरामीटर मध्ये तो ID देऊ आपण पास करून इथे, ऑर्डर ID. ठीक आहे. आणि जो काय डेटा आलाय तो डेटा आपण करू 2 मिनिटं कन्सोल, म्हणजे नेमका डेटा कोणता भेटेल तो आपण कन्फर्म करू. कन्सोल डॉट लॉग केलं आणि इथे डेटा राईट करतो. ठीक आहे. अवेट नंतर अवेट घेतले म्हणून आपल्याला असिंग पण राईट करायला लागेल, आणि इकडे जाऊन करू एकदा रिफ्रेश. ठीक आहे. फिर से लॉग इन करेंगे अभी, 1 2 3 4 5 पासवर्ड लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर कार्डला जाऊ, कार्डला नंतर
कार्ड मध्ये प्रोडक्ट नाही. ठीक आहे, प्रोडक्ट एक ऍड करू आपण. ठीक आहे, झाला प्रोडक्ट एक ऍड कार्ड मध्ये. कार्ड मध्ये आल्यानंतर प्रोसीड टू चेकआउट, आणि प्रोसीड टू चेकआउट आल्यानंतर थोडी इन्फॉर्मेशन भरून ऑनलाईन पेमेंटचं ऑप्शन सिलेक्ट केले आणि पे नाव केले. पे नाव केल्यानंतर आपण डायरेक्ट कुठे आलो, पे नाव घ्यायला आलो, आणि कन्सोल मध्ये डेटा प्रिंट झालाय. झालाय प्रिंट. मग त्यामध्ये कोणता कोणता डेटा आलाय, कस्टमर नेम आलंय, की आपण कस्टमर नेम कुठे प्रिंट करणार, जिथे पेमेंटचं ऑप्शन आहे तिथे. परत त्याचा मोबाईल नंबर आलाय, मोबाईल नंबर प्रिंट करू शकतो आपण. अजून अमाऊंट पण आली, टोटल अमाऊंट आली इथे, ऑर्डर अमाऊंट आली ना, मग ती आपण ऑर्डर अमाऊंट पण तिथे राईट करणार. ठीक आहे, आता जो काही डेटा भेटलाय तो डेटा आपण कोणत्या पेजला पाठवायचा आहे आपल्याला, payment.ejs ला पाठवायचा. मग डेटा पाठवण्यासाठी पहिला डेटा आपल्याला आपल्या ओबीजे मध्ये तर स्टोअर करायला लागेल. एक ओबीजे बनवला, ओबीजे मध्ये मी नाव काय देतो, की डेटा देतो, आणि जो काही डेटा आलाय तो डेटा व्हेरिएबल मध्ये पास करून देऊ. आणि जो काही ओबीजे आहे, ओबीजे ला काय करू, कोमा देऊन ओबीजे पास करून देऊ. ठीक आहे, ओबीजे राईट केला. आता payment.ejs मध्ये डेटा पाठवलाय, डेटा फक्त आपण payment.ejs मध्ये प्रिंट करून घेणार. की पहिलं काय आलंय, कस्टमर नेम आलंय, मग कस्टमर नेम प्रिंट करून घेऊ इथे. की इथे कस्टमर नेमच्या जागी मी करतो सिंगल कोड घेतो. सिंगल कोडच्या आतमध्ये मी डॉलर घेतो. ठीक आहे, डॉलर नाही चालणार, की टिल्टच घ्यायला लागेल आपल्याला आय थिंक. आणि टिल्ट मध्ये डॉलर मध्ये घेऊन मी जो काय कस्टमर डेटा व्हेरिएबल मधून झिरो इंडेक्स नंबर मधला, झिरो इंडेक्स मध्ये डेटा आलाय. त्या डेटा काय आलाय, की कस्टमर नेम आलाय. ठीक आहे, कस्टमर नेम प्रिंट करून घेऊ आपण. ओके, की असं नसतं. अरे डेटा कसा प्रिंट करणार आपण, सिंगल कोड घेतला, सिंगल कोड मध्ये आपण ईजीएसचा सिंटॅक्स ओपन केला, आणि डेटा कशात आलाय, डेटा व्हेरिएबल मध्ये झिरो इंडेक्स मध्ये डेटा आलाय, आणि त्याचा आपण काय डेटा आलाय, की कस्टमर नेम आलाय, तो प्रिंट करायचा. आणि इथे ईजीएसचा सिंटॅक्स करू क्लोज. ओके, अजून कोणता डेटा आलाय, की मोबाईल नंबर आलाय. मोबाईल नंबर पण आपण इथे काय करू, प्रिंट करून घेऊ. की नेमच्या जागी मी करतो इथे मोबाईल. ठीक आहे, आणि जो काही डेटा आलाय तो डेटा कन्फर्म प्रिंट झालाय की नाही आपण चेक करण्यासाठी आपल्याला करायला लागेल एकदा बॅक यायला लागेल. बॅक आल्यानंतर मी ह्याला करतो एकदा रिफ्रेश केल्यानंतर आपलं झाले लॉग आउट. ठीक आहे, सारखंच लॉग आउट होत्या स्टॅटिक्स. ठीक आहे, आपण राहून देऊ 2 मिनिट. आणि नंबर टाकला, नंबर टाकल्यानंतर 1 2 3 4 5 पासवर्ड टाकला. पासवर्ड नंतर ऍड टू कार्ड मध्ये एक प्रोडक्ट नाहीये, की डबल एकदा आपण प्रोडक्ट ऍड करतो मी. एस आय ऍड टू कार्ड गेल्यानंतर कार्डला गेला तो, आणि आपण आता करू प्रोसीड टू चेकआउट. थोडी इन्फॉर्मेशन टाकू. इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर ऑनलाईन पेमेंटचं ऑप्शन घेतलंय, आणि ऑर्डर नाव केले. ऑर्डर नाव केल्यानंतर मी करतो पे नाव. पे नाव केल्यानंतर जी का आपण बॅकएंडवरून डेटा पाठवलाय तो नेम आलाय का इथे, मोबाईल नंबर तर ऑलरेडी फिलअप आलाय इथे. ठीक आहे, आलाय ना, मोबाईल नंबर तर आलाय ना ऑलरेडी फिलअप. ठीक आहे, म्हणजे तो डेटा येतोय सक्सेसफुली. एक्झिट करू 2 मिनिटं. मग जो काय बाकीचा डेटा आहे तो बाकीचा डेटा पण प्रिंट करू. जसं की आपण कस्टमर नेम केलंय, मोबाईल नंबर केलाय, अजून काय प्रिंट करणार, जी काही अमाऊंट आहे, ऑर्डर अमाऊंट आहे, ती ऑर्डर अमाऊंट पण काय करणार आपण, प्रिंट करून घेणार. मग ऑर्डर अमाऊंट कुठे प्रिंट करणार, की ते अमाऊंट आहे त्या अमाऊंटच्या जागेवर. मग इजेसचा सिंटॅक्स ओपन करू. ओपन केल्यानंतर इक्वल टू डेटा आलाय, डेटा व्हेरिएबल मध्ये झिरो इंडेक्स मध्ये डेटा आलाय, आणि त्यामधून आपल्याला काय करायची, प्रिंट ऑर्डर अमाऊंट प्रिंट करायची. आणि इकडे जाऊन इजेसचा सिंटॅक्स, आणि त्याला मल्टिप्लिकेशन किती राहणार, 100 राहणार. ठीक आहे, मग वर्किंग होतंय का आपण एकदा चेक करू. जसं की मी इकडे येतो, रिफ्रेश केल्यानंतर आता रिफ्रेश. ऍड टू कार्ड मध्ये प्रोडक्ट नाही. ठीक आहे, एक प्रोडक्ट ऍड करू. एस साईज घेतली, एस साईज नंतर ऍड टू कार्ड, आणि कार्डला आलो, प्रोसीड टू चेकआउट. ठीक आहे, प्राइस किती, 100 रुपये. ठीक आहे ना, 100 रुपये ऑनलाईन पेमेंट केलं, आणि पे नावला आलो. पे नावला आल्यानंतर अमाऊंट किती आली, 1 रुपयाच आली. की म्हणजे फक्त डेटा मल्टिप्लिकेशन झालं नाही. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, की आतमध्येच राईट करावं लागेल ना. असंच करत होतो ना आपण. आता होतंय का चेक करू. आपली प्राइस आता व्हायला पाहिजे, मल्टिप्लिकेशन झालं नव्हतं त्यामुळे आपल्या तिथे 1 रुपया प्राइस आली. आल्यानंतर मी काय करतो, डबल एकदा रिफ्रेश करू. थोडीशी प्रोडक्ट अजून वाढवू. 100 रुपये प्राइस नाही, आपण थोडीशी अजून प्राइस वाढवू.
की आता ऍड टू कार्ड करून ऍड टू कार्डला 2 प्रोडक्ट झाले. 2 प्रोडक्टची प्राइस बघू. ठीक आहे, राहून देऊ, एकच आहे. किती? 299. 299 आहे तर इन्फॉर्मेशन ऑनलाईन पेमेंट आणि इकडे ऑर्डर नाव. ऑर्डर नाव केल्यानंतर आता इथे 299 आली आली ना. आणि 299 आल्यानंतर आता अमाऊंट आपण टाकली. ठीक आहे, अमाऊंट टाकल्यानंतर मी करतो इथे पेमेंट. पेमेंट करण्याऐवजी काय करतो, युपीआय पेमेंट करतो. जो काही युपीआय आयडी आहे तो माझा युपीआय आयडी इथे करतो, राईट -2 आणि कंटिन्यू. ठीक आहे, अमाऊंट तर येते ना बॅकएंडवरून. आपण अमाऊंट आणली, ती अमाऊंट काय होती, बॅकएंडवरून हँडल केलेली. प्रोसीड टू पेमेंट केलं. पेमेंट केल्यानंतर आपलं 299 पेमेंट सक्सेसफुली झालंय. ठीक आहे, झालंय ना. आणि रिडायरेक्ट कुठे करते आपल्याला आता, हा रिडायरेक्ट कुठे केलंय मला, ऍडमिनला रिडायरेक्ट केलं मला. आता रिडायरेक्ट मला कुठे करायची, localhost:100 ऍडमिनला नाही करायची. चेक पेमेंटला करायची. कुठे म्हणजे पेमेंट झालंय की नाही आपण ते चेक करणार. ठीक आहे, मग चेक पेमेंटच्या URL ला पाठवणार. डबल आपण रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर जेव्हा आपण होमपेजला आल्यानंतर आता मी करतो पहिलं लॉग इन करू. ठीक आहे, आता चेक पेमेंटला जातोय की नाही ते तर कन्फर्म चेक करायला लागेल. 1 2 3 4 5 आणि लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर आता भरपूर सारी शॉपिंग करणार आहे मी. की ह्याची प्राइस ओके. अजून आयफोन घेऊन टाकू आपण. ठीक आहे, आयफोनची प्राइस किती, बस काय नाही एवढंच घ्यायचं मला. आणि कार्डमध्ये आल्यानंतर प्राइस वाढवून टाकू. किती आली प्राइस, 8,000 नाही 9,000 आली. प्रोसीड टू चेकआउट. आणि इथं मी टाकतो थोडीशी इन्फॉर्मेशन भरू आपण. इन्फॉर्मेशन भरल्यानंतर ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर महेश सांग बरं पेमेंट नंबर सांग, मोबाईल नंबर. चल, अमाऊंट किती आली, आता आली ना बॅकएंडवर अमाऊंट आली. सांग महेश, मोबाईल नंबर सांग. किती? 82 रमानी सांग रे. 62 00 77. ठीक आहे, आणि व्हेरीफाय पेमेंट करू. व्हेरीफाय पेमेंट केल्यानंतर पेमेंट होते का आपण चेक करू. 9,000 पेमेंट आहे. आता कटलं काय? ठीक आहे, पेमेंट आपलं झालंय. पेमेंट झाल्यानंतर आपण रिडायरेक्ट कुठे केलंय, 3 सेकंदात रिडायरेक्ट कुठे होणार, चेक पेमेंटला होणार. आलंय चेक पेमेंटला. मग चेक पेमेंटची जी काही URL आहे कशी आली, कॅन नॉट पोस्ट आली. मग जी काही चेक पेमेंटची URL आहे ती आपण कशी बनवणार. मग मी युजर मध्ये आलो आणि युजर मध्ये आल्यानंतर एक राऊट बनवतो. राऊट डॉट काय राहणार आहे, पोस्ट आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये स्लॅश चेक पेमेंट कोमा फंक्शन मध्ये 2 गोष्टी, एक रिक्वेस्ट, दुसरी रिस्पॉन्स. आणि जो काय रिस्पॉन्स आलाय तो रिस्पॉन्स करू आपण सेंड. आणि आता पोस्ट असले म्हणजे काय की काहीतरी डेटा येत आहे ना, बरोबर ना. कशात येतो डेटा, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये येतो. आणि काय येतोय नेमकं आपण ते चेक करू. इकडे आल्यानंतर मी करतो रिफ्रेश. काय डेटा भेटलाय आपल्याला, पेमेंट आयडी भेटली ना. आणि जो काय आपण ऑर्डर आयडी मध्ये पेमेंट आयडीचा कॉलम बनवला होता ट्रान्झॅक्शन आयडी म्हणून. ते ट्रान्झॅक्शन आयडी आपण काय करणार इथे इन्सर्ट करून टाकणार. ठीक आहे, इन्सर्ट करण्यासाठी आपण काय करू, इथे क्युरी राईट करणार. वॅर एसक्यूएल इक्वल टू टिल्ट. काय क्युरी राहील, अपडेट ऑर्डर टेबल. हा, अजून सेट कोणती आयडी बनवली का, काय नाव दिले बघायचं वर्क बेंच मध्ये आपण. ठीक आहे, आपण चेक करू की नेमकं नाव काय दिले आपण. ठीक आहे, आता ट्रान्झॅक्शन आयडी भेटते ना. पेमेंट मारल्यानंतर आपल्याला ट्रान्झॅक्शन आयडी भेटते. फक्त ते काय करायचे, टेबल मध्ये इन्सर्ट करून टाका. कोणता टेबल होता, कोणता टेबल होता, ऑर्डर डिटेल का ऑर्डर टेबल होता वाटतंय. आणि ऑर्डर टेबल मध्ये आपण सगळी डेट प्रिंट केली. फक्त ट्रान्झॅक्शन आयडी काय नरे बघू शकतात. तर जसं की कुठे, ठीक आहे, बाकीच्या डेट प्रिंट झाल्यात का नाही, जे आपण मागे डेट प्रिंट केले ते आले. ऑर्डर डेट आली, ऑर्डर डेट मध्ये डिस्पॅच डेट आली, डिलिव्हर डेट आली ना. बाकीचे जे आपण केले नाही. आता राहिली कोणती आपली
ट्रान्झॅक्शन आयडी राहील. ठीक आहे, ट्रान्झॅक्शन आयडी ला करू आपण कॉपी, होत नाही कधी. ठीक आहे, राईट करू ट्रान्झॅक्शन आयडी सेट ट्रान्झॅक्शन आयडी. जी काय ट्रान्झॅक्शन आयडी आपल्याला रिक्वेस्ट डॉट कशात आली, बॉडी मध्ये आली, ती आपण ट्रान्झॅक्शन आयडी देऊ, पेस्ट करून. काय नावाने आली आयडी, की रोजर पेड पेमेंट आयडी आली. कशात आली, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आली. त्यामधून काय प्रिंट करायचे आपल्याला, रोजर पे पेमेंट आयडी. हा इथे काय इथे एक, ओके अरे ओके. आणि जी काय आपली क्युरी, ती क्युरीला करतो मी एकदा सेंड करून, चेक करू आपण. SQL आणि SQL ला करतो मी सेंड. जसे रिफ्रेश केल्यानंतर आपली आली क्युरी झाली. तर अपडेट ऑर्डर टेबल सेट ट्रान्झॅक्शन आयडी, आणि जी काय ट्रान्झॅक्शन आयडी आहे ट्रान्झॅक्शन आयडी आपण इथे सेव्ह केली. आता क्युरी क्रिएट झाल्यानंतर क्युरीला करायचे आता रन वॅर डेटा इक्वल टू अवेट, आणि EXE मध्ये SQL क्युरी पास करून. काय झालं, सगळ्यात अपडेट होते. कंडिशन टाकायची. मग कंडिशन टाकण्यासाठी ठीक आहे, कंडिशन टाकायची का, कंडिशन टाकण्यासाठी आपल्याला काय लागेल, की वेअर लागणार आहे, पण ऑर्डर आयडी थ्रू करायला लागेल ना आपल्याला. की ओके, प्रोसीड टू चेकआउट. चेकआउट पेमेंट झालंय, पेमेंट झाल्यानंतर पोस्ट केले डेटा, तर कन्फर्म नाही येत की आपण रिडायरेक्ट कुठे केले, इथे पेमेंट चेकला. ठीक आहे, आपल्याला ऑर्डर आयडी करू शकतो ना आपण. ठीक आहे ना, मग ऑर्डर आयडी आपण कुठे राईट केली, पेमेंट डॉट EGS मध्ये आलो. पेमेंट डॉट EGS मध्ये मी पॅरामीटर होईल ऑर्डर आयडी पाठवू शकतो, बरोबर ना. पुढे आपण प्रिंट केलेली मी इथे. ठीक आहे, आपण डेटा तर पाठवलाय, डेटा पाठवलाय, फक्त डेटा आपण करू इथे अटॅच. मग अटॅच करण्यासाठी EGS चा सिंटॅक्स ओपन केला. डेटा व्हेरिएबल मधून आपण काय करतो, 0 इंडेक्स नंबर मधला ऑर्डर आयडी पास करून देऊ बस, आणि EGS चा सिंटॅक्स क्लोज. म्हणजे आपल्याला रिक्वेस्ट डॉट पॅरम मध्ये जी काय रिडायरेक्ट होणार आहे, रिडायरेक्ट बरोबर आपल्याला काय भेटणार आहे, एक ऑर्डर आयडी भेटणार आहे. मग ऑर्डर आयडी कॅच करून घेतो, /: ऑर्डर अंडरस्कोर आयडी, आणि एकदा जाऊन बॅक करतो. बॅक आल्यानंतर आपल्याला डबल पेमेंट मारायला लागेल आय थिंक, असं मला वाटतंय. आता कोण मारतंय पेमेंट, कोण मारतंय, महेश. हा अरे टेस्टिंग मोड आहे, पैसे नाही कटत. अरे मग मी मारले नसते ना, मग टेस्टिंग मोड आहे. तुला मेसेज पण नसा आला कटले अरे इतकं नको. ठीक आहे ना, अरे टेस्टिंग मोड आहे, टेस्टिंग मोडला पैसे नाही कटत. जेव्हा तू लाईव्ह मोडची API की टाकशील, तेव्हा तुझे कन्फर्म पैसे कटतील, तेव्हा मग आपण काहीच करू शकत नाही. ठीक आहे, आणि प्रोसीड टू चेकआउट केलं. प्रोसीड टू चेकआउट केल्यानंतर इन्फॉर्मेशन टाकू, ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर आता पेमेंट मीच मारतो. काय मारताय पण, ठीक आहे, जाऊन द्या, मीच मारतो. ठीक आहे, तो का नंबर, आणि माझी API 2. ठीक आहे, आणि प्रोसीड टू पेमेंट. 499 रुपये माझ्या अकाउंटवर कटले आता, है ना. ठीक आहे, पेमेंट झाले सक्सेसफुल. आता 3-4 सेकंदात आपल्याला रिडायरेक्ट करीन. रिडायरेक्ट कुठे करीन, केले रिडायरेक्ट, आणि रिडायरेक्ट मध्ये काय भेटलाय आपल्याला, ऑर्डर आयडी भेटलाय. तो ऑर्डर आयडी यूज करून आपण जी काय क्युरी अपडेटची, ती क्युरीची अपडेट क्युरी काय करू, रन करून घेऊ. मग इथे काय राहील, वेअर ऑर्डर अंडरस्कोर आयडी, जो काय आपल्याला ऑर्डर आयडी भेटलाय, तो ऑर्डर आयडी आपण काय करू, इथे पास करून देऊ. बस झाली अपडेटची क्युरी. ठीक आहे, ऑर्डर आयडी कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट पॅरम, अरे पासवर्ड झालं का, रिक्वेस्ट डॉट पॅरम मध्ये डेटा, आणि त्यामधून आपल्याला काय कॅच करायची, ऑर्डर अंडरस्कोर
आय डी. ठीक आहे, मी असं राईट करण्याऐवजी काय करतो, एक व्हेरिएबल मध्ये डेटा स्टोअर करतो. ठीक आहे ना, म्हणजे पॅरम मधले आय डी वॅर ऑर्डर अंडरस्कोर आय डी इक्वल टू रिक्वेस्ट डॉट पॅरम. पॅरम मधून काय घ्यायचे आपल्याला, ऑर्डर आय डी. ठीक आहे, आता इथे अपडेट क्युरी होईल, अपडेट क्युरी नंतर डेटा येईल, अपडेट पण होईल, आणि जो काय डेटा अपडेट होईल तो डेटा मी काय करतो इथे सेंड करतो. फक्त डेटा सेंड केला आणि इकडे करतो एकदा रिफ्रेश, झालाय डेटा. चेक करायची वर्कबेंच मध्ये आलं ट्रान्झॅक्शन आयडी आपल्याला कन्फर्म भेटती का चेक करू. कुठे ट्रान्झॅक्शन आयडी भेटली. आता ही ट्रान्झॅक्शन आयडी सगळी कमन झाली, सगळ्यांना कमन आली. बरं, की आपण इन्सर्ट करताना काय केलं की एकदा आपण डायरेक्टली केली ती सगळ्यांची ट्रान्झॅक्शन आयडी झाली. ठीक आहे, एकदा मी रिमूव्ह करतो, वाटलंच तर डिलीट फ्रॉम काय येणार आहे, ऑर्डर अंडरस्कोर. ठीक आहे, ऑर्डर टेबल इनपुट करू, टेबल. त्यानंतर काय सांगणार, डिलीट फ्रॉम ऑर्डर टेबल का ट्रान्झॅक्शन इन का काय येणार आहे, डिलीट ट्रान्झॅक्शन फ्रॉम ऑर्डर आयडी असं. काय ट्रान्सफर काय फिलिंग असे ट्रान्झॅक्शन अंडरस्कोर आयडी असेल आणि फ्रॉम ऑर्डर अंडरस्कोर टेबल आणि डेव्हलप रन करून. ठीक आहे, झालं नाही का, नो डेटाबेस सिलेक्टेड, यूज कोणता अल्ट्रास प्रोजेक्ट म्हणे आपला, त्याला कॉपी केल्यानंतर अल्ट्रास ती राहायला कॉपी करायचं, झाले यूज आणि ह्याला पण करू रन. तरी काय बोलतोय, ट्रान्झॅक्शन आयडी इज नॉट डिफाईन. ठीक आहे, राहून देऊ आपण. एखादा नवीन ऑर्डर देऊ, नवीन ऑर्डर दिल्यानंतर त्याला ट्रान्झॅक्शन आयडी येणार नाही. ठीक आहे ना. आता आपण काय केलं, डेटा इन्सर्ट होतोय. डेटा इन्सर्ट झाल्यानंतर आपल्याला करायची काय की रिडायरेक्ट करायची. रिडायरेक्ट कुठे करणार, रिडायरेक्ट कुठे करणार आपण, कुठे करणार, ऑर्डर इनफ्लो करणार ना. जसं की कॅश ऑन डिलिव्हरी केली त्यांनी, आणि कॅश ऑन डिलिव्हरी केल्यानंतर त्याकडे एक बिल येतंय, मग त्याच पेजला आपण पाठवणार. मग त्या पेजला पाठवण्यासाठी कोणती URL होती, ती ऑर्डर इन्फो म्हणून इथेच करा. ठीक आहे, आपण डायरेक्ट इथेच पाठवलं ना, ऑर्डर इन्फोला पाठवायची. मग मी इथे आलो, इथं आल्यानंतर मी करतो इथं रिस्पॉन्स डॉट रिडायरेक्ट. रिडायरेक्ट कुठे करणार आपण, ऑर्डर इन्फो डॉट EJS ला नाही करणार, की डायरेक्ट रिडायरेक्ट करत असलं पण EJS राईट करीत नाही, पुढे स्लॅश देतो. आणि रिडायरेक्ट कुठे करायची, की स्लॅश द्या, स्लॅश देऊन जो काय ऑर्डर आयडी आहे तो ऑर्डर आयडी अटॅच करून द्या, बस फंडा खतम. आणि इकडे जाऊन रिफ्रेश करा. जसं रिफ्रेश केले आले इथे ट्रान्झॅक्शन आयडी आली, आता म्हणजे ऑनलाईन पेमेंट झालंय, त्याचं ऑर्डर स्टेटस आलाय, झालंय, ओके, संपलं विषय. ट्रान्झॅक्शन आयडी आली ना, ओके ना. ट्रान्झॅक्शन आयडी आली म्हणजे त्याचं पेमेंट काय झालंय, सक्सेसफुली झालंय. ठीक आहे, आपण बॅक जाऊ. बॅक झाल्यानंतर मी एखादा नवीन युजर लागेल, पासवर्ड टाकू 1 2 3 4 5, मी इथे एंटर करतो. एंटर केल्यानंतर मी एखादा प्रोडक्ट ऍड करतो, जसं की एसचा तर ऍड टू कार्ड करतो. ऍड टू कार्ड केल्यानंतर कार्डला आलो आणि प्रोसीड टू चेकआउट, आणि इन्फॉर्मेशन थोडी टाकू आपण, आणि मी पेमेंट करतो. आता कॅश ऑन डिलिव्हरी करतो, आणि ऑर्डर नाव केल्यावर मला पेमेंटचं ऑप्शन येईल का, आता नाही येणार. डायरेक्ट आलो मी कुठे, इन्फोला आलो, बिलला. इथं ऑर्डर ट्रान्झॅक्शन आयडी आली का माझी, नाही ना आली. आपण कंडिशन टाकली होती, आहे द्या ना, ट्रान्झॅक्शन आयडी भेटली तरच प्रिंट कर, अदरवाईज प्रिंट करायची गरज नाही. बस कॅश ऑन डिलिव्हरी पडली, आणि ऍडमिनला पण हे शोन आलोय. जसं की ऍडमिनला आलो, लोकल होस्ट :100 स्लॅश ऍडमिन, आणि ऍडमिन आल्यानंतर आपल्या ऑर्डर्स मध्ये आलो. ऑर्डर मध्ये पेंडिंग ऑर्डर असेल ती, आणि पेंडिंग ऑर्डर कुठे असेल, लास्ट वाली असेल का आता पडलेली ऑर्डर कोणती, हेच असेल माझ्या अंदाज, हे का ट्रान्झॅक्शन लास्ट मारलं होतं. ठीक आहे, आता ह्याची ट्रान्झॅक्शन आयडी इकडे शो होती का, की आपण इथं प्रिंट नाही केली. ठीक आहे, त्यामुळे शो नाही झाली. ठीक आहे, ऑर्डर तर पडतात आपल्याला कन्फर्म. त्यांनी पेमेंट मारलंय कसं, अरे ऑफलाईन मारले, लास्ट आपण ऑफलाईनची घेतलेली ना, आणि इथे ऑनलाईन पेमेंट आलंय. ऑनलाईन पेमेंट आलंय, अजून काय डिटेल घेतली, डिटेल घेतल्यानंतर ट्रान्झॅक्शन आयडी आपल्या इथे शो होतीये. म्हणजे आपण हा करू आता डायरेक्टली
डिस्पॅच करून टाकू. डायरेक्ट डिस्पॅचला आला तो प्रोडक्ट. आलाय, ऑनलाईन पेमेंट झालं आहे त्याचं. हा काय कॅश ऑन डिलिव्हरीचा प्रोडक्ट आहे. ठीक आहे, बस एवढंच फंडा होता यात. पेमेंटचा पण झाला.